दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. खुटवड नगर येथील लसीकरण शिबिरानंतर 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू. आमदार सीमाताई हिरे यांची कुटुंबियांना भेट, सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने खुटवड नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या HPV लसीकरण शिबिरानंतर घरी परतत असताना श्रावणी अनिल पाटील वय 16 या युवतीला अचानक भोवळ येऊन ती रस्त्यावर कोसळली. लस घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ही घटना घडली असून तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 24 जून रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे यांनी श्रावणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे व दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश. आज खुटवड नगर सिडको येथे श्रावणी पाटील या 16 वर्षा मुलीचं लसीकरण केल्यामुळे मृत्यू झालेला आहे. खरं तर ज्यावेळेला आम्ही सगळीकडून इथे ऐकलं तर ती मुलगी जाताना अतिशय व्यवस्थित गेली, कुठलाही त्रास नव्हता, काहीही झालेलं नव्हतं. परंतु ती ज्यावेळेला लस घेतली ती लगेचच बाहेर पडली आणि मेडिकलमध्ये गेल्यानंतर तिथे चक्कर येऊन पडून तिच्या डोक्याला मार लागला असेल किंवा काय झालं ते कळलं नाही. परंतु तिचा दुर्दैवी अंत झालेला आहे. आता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट येतील, सगळ्या तपासण्या करतायत, त्याचे रिपोर्ट येतील. परंतु ह्या घटनेच्या निमित्ताने मी प्रशासनाला असं सुचवेल की जिथे जिथे असं आपण लसीकरण करतो आहोत, नाशिक शहरामध्ये किंवा प्रत्येक वॉर्डामध्ये, तिथे लसीकरण करताना जबाबदार डॉक्टर तिथे असले पाहिजे किंवा नर्स तिथे असले पाहिजे. ज्यांनी लसीकरण दिलेलं आहे त्या अंगणवाडी सेविका, त्याचबरोबर त्यांना मदतनीस ज्या असतात त्या लसीकरण करतात. ह्याहीपेक्षा जे लहान मुलांचे डोस असतात, जे नियमित आपण देतो, त्या मुलांना देखील या सेविकाच डोस देत असतात. त्यांचा दोष नाही, त्यांना जे काम सोपवलं जातं ते त्या करतात. परंतु ह्या घटनेमुळे खूप जबाबदार लोक तिथे असले पाहिजे, जेणेकरून ही लस व्यवस्थित दिली जाते आहे की नाही किंवा त्याचा परिणाम काय होणार आहे. तिला 5 मिनिटं तिथे बसवायला पाहिजे होतं, चक्कर येते किंवा काय ते काही न बघता लगेचच ती मुलगी गेली आणि 5च मिनिटात तिचा दुर्दैवी असा अंत झालेला आहे. या घटनेमुळे निश्चितच आमच्या इथे नगरसेवक आलेले आहेत, शरदजी फडोळ आहेत, त्याचबरोबर आमचे सगळे पदाधिकारी आहेत, डॉक्टर वैभव महाले, अशोक पवार आहेत, अरुण दातीर, यशवंत पवार, सर्वच आलेले आहेत, ॲडव्होकेट निलेश पाटील हे सगळेच आलेले आहे. महानगरपालिकेत आयुक्तांना जाब विचारणं, त्याचबरोबर जे कोण आरोग्य अधिकारी या घटनेला जबाबदार आहेत त्यांची देखील कसून चौकशी या निमित्ताने झाली पाहिजे. आणि सध्या पावसाळी अधिवेशन हे मुंबईमध्ये सुरू आहे. या घटनेचं पूर्णपणे वरती माहिती देऊन त्यांच्याकडून मी या घटनेची निश्चितच चौकशी करायला लावणार आहे. कारण या मुलीच्या दुर्दैवी अंतामुळे त्या घरावर खूप मोठा दुःखद प्रसंग ओढवलेला आहे आणि परत पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. याकरता याची चौकशी करावी लागेल. मॅडम, उद्या परवा 2 दिवसात पल्स पोलिओ मोहीम चालू होणार आहे. अशा पद्धतीने हे जे डोस देऊन असं जर रिॲक्ट होत असेल तर लहान मुलांच्या बाबत प्रशासन काय काळजी घेणार, वैद्यकीय विभाग काय काळजी घेणार? आता मी तेच सांगितलं की लहान मुलांना नियमितपणे काही डोस आहे कितीतरी महिन्यानंतर हे ठरलेले असतात, 6 महिन्याचे, वर्षाचे किंवा त्यांचे काही अंतराचे. त्यावेळेला डोस देताना बऱ्याच वेळा आपण बघतो मंदिराच्या सभागृहात असतील किंवा अंगणवाडीमध्ये असतील, हे लोक डोस देतात. परंतु डोस देताना ही देखील काळजी घेणं गरजेचं आहे की ते जे डोस देतो आहोत ते मेडिकली व्यवस्थित आहे की नाही, कारण त्याची एक्सपायरी डेट झालेली आहे किंवा त्याचं स्टोरेज कसं केलं आहे, कुठून ते डोस आणले, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि लहान मुलाला एका थेंबाचाही परिणाम ते लगेचच होणार. त्यामुळे हे डोससुद्धा देताना याच्या पुढे काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. कोणाच्याही हातून आणि कुठेही हे डोस दिले जाऊ नये अशी माझी मागणी आहे. हा सर्व प्रकार अंगणवाडी सेविका, आशा वर्कर त्यांच्या नावावर सोडला जातो. मग प्रॉपर तिथे नर्स, डॉक्टरांची आवश्यकता आहे, आता तुम्ही बोलले, परंतु तसं होताना दिसत नाही. हे नेहमी असं कारण दिलं जातं की डॉक्टरांची संख्या अपुरी आहे किंवा मनुष्यबळ कमी आहे आणि त्यामुळे ह्या ज्या त्यांच्या ड्युटीज आहेत त्या इतर लोकांवर सोपवतात. परंतु मला वाटतं हा आरोग्याशी खेळ आहे. कारण त्या मुलीला जर तिथे डॉक्टर असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता. तिथे जबाबदार अधिकारी जर असते तर निश्चित ती मुलगी असते आज. परंतु
हे जे लसीकरण केलं जातं आहे ते कुणाही मार्फत करू नये अशी माझी देखील सूचना आहे. ही जी लस दिलेली आहे तिच्यात एक्सपायरी ते थांबवलं आहे का चालू करतात ठेवलेलं नाही, आताच तशीही सूचना मी लगेचच केलेली आहे की जे काही याच्या पुढचे डोस आहेत ते आत्ताच्या आत्ता थांबवावे, म्हणजे याच्या पुढे कोणालाही त्याचा त्रास नको व्हायला म्हणून हे डोस दिले जाऊ नये. त्याची तपासणी लॅबमध्ये किंवा महत्त्वाच्या ठिकाणी करून मगच ते डोस वितरित करावे अशा सूचना दिलेल्या आहेत. पण या सगळ्या संदर्भात नगरपालिकेने कुठे येऊन कोणतीच जबाबदारी घेतलेली नाहीये. इथं नगरपालिकेचा एकही डॉक्टर हजर नव्हता आणि SOP फॉलो झालेली नाही लस देताना. उरलेल्या 5 लोकांना काही त्रास नाही झाला, परंतु माझी एकुलती एक भाची गेली आहे. याला पूर्णपणे मी नगरपालिकेला जबाबदार धरतो. त्यांनी SOP फॉलो केलेली नाही आहे. डॉक्टर तिथं हजर नव्हते आणि देवकर डॉक्टरांनी पण याच्यात लक्ष घातलेलं नाही आहे. तर आपण एवढे सगळे टॅक्सेस पे करतो नगरपालिकेला आणि नगरपालिकेने संबंधित जे काही लसीकरण झालं त्या संबंधित एरियाच्या नगरसेवकाला सुद्धा कळवलेलं नाही आहे आणि त्यांच्या पद्धतीने सगळं चाललं आहे आणि ही परिचारिकेच्या माध्यमातून हे देत आहे, हे लोकांच्या जीवाशी खेळत आहे. तर यांनी कोणीतरी समोर येऊन याची उत्तरं द्यावीत असं माझं म्हणणं आहे. यावेळी नगरसेवक शरद फडोळ, भाजपा मंडळ अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले, सरचिटणीस अशोक पवार, केतन अवसरकर, अरुण दातीर, कायदा आघाडीचे ॲडव्होकेट निलेश पाटील, सुधाकर जाधव, सीमा वाघ, दीपाली देवरे, यशवंत पवार, श्रीकृष्ण कुलकर्णी, रामदास मेदगे, आकाश गोवर्धने, दीपक पगारे, अविनाश नेरे, सुरेश गांगुर्डे, अतुल पवार, अमित कुलथे, सुनील बेलदार, प्रशांत मेने, बंडू जाधव, देवेंद्र देवरे, प्रतीक जागडे, युवराज सेंदाणे, दीपक पगारे यांसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दक्ष पोलीस न्यूज प्रतिनिधी राजदीप शिंदे, नाशिक. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.